आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी तर त्याची पत्नी साक्षी गवळीला सुद्धा 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधल्या 13 वर्षीय पीडित मुलीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार। जे रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पार्थिव केडीएमसीच्या रुग्णालयात। ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची दुपारी पत्रकार परिषद। कल्याणमधील आरोपी विशाल गवळी अटकेप्रकरणी माहिती देणार। नराधम विशाल गवळीचा एन्काउंटर करा किंवा फास्ट ट्रॅकवरती हा हल्ला खटला चालवून त्याला फाशी द्या, कल्याण प्रकरणातील मुलीच्या वडिलांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा। कल्याणमधील घटना गंभीर असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढलंय। संजय राऊतांचा हल्ला बोल तर राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला, राऊतांचा गंभीर आरोप। चित्रा वाघ आज कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये डीसीपींची भेट घेणार। कल्याण अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणाची माहिती घेणार। बीडमधील हत्याकांड घडवणारे 2 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण आहे का, संजय राऊतांचा सवाल। परळीतल्या 118 बूथ्सवरती धनंजय मुंडेंनी मतदान होऊ दिलं नाही, संजय राऊतांचा आरोप। लोकांना मतदानापासून रोखणं हा एक प्रकारचा अर्बन नक्षलवादच असल्याचा त्यांचा हल्लाबोल। आमदार सुरेश धस यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी चुकीचे आरोप करू नये, व्यापारी अमोल दुबेंचं वक्तव्य। अमोल दुबेंच्या अपहरणामागेही वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंचा हात असल्याचा आरोप धस यांनी केला होता। पुण्याच्या राजगुरुनगर शहरातनं बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह ड्रम्समध्ये आढळले। घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी काल बेपत्ता झाल्या होत्या। शेजारीच राहणाऱ्या आचार्यानं दोघींची हत्या केली। लोणावळ्यामध्ये एका पोलीस शिपायाकडनं चिमुकलीसोबत अश्लील चाळे। कर्तव्यावरती असताना पोलीस मद्यधुंद अवस्थेत। पोलीस सचिन सस्तेंचं निलंबन करून गुन्हा दाखल। मुंबईच्या घाटकोपरमधील पंतनगर विभागात फेरीवाल्याचं महिलांशी अश्लील वर्तन। फेरीवाला मुराद सत्तारला पळून जात असताना पोलिसांकडून अटक। कल्याण न्यायालयामध्ये बंदूक घेऊन फिरणाऱ्या इस्माची बातमी एबीपी माझाने केली होती, त्याची दखल घेत 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले। यात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे। गणेश नाईकांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। गणेश नाईकांकडे वनमंत्रीपदाची जबाबदारी। पालकमंत्रीपदाबद्दल महायुतीचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील। 1 तारखेनंतर पालकमंत्रीपदाबद्दल निर्णय होईल, मंत्री गणेश नाईकांची माहिती। संदीप नाईक शरद पवारांकडे जाण्यापूर्वी त्यांना ऐरोली विधानसभा लढण्यास सांगितलं होतं, मात्र संदीप नाईकांनी नकार दिला। गणेश नाईकांचं वक्तव्य। बेलापूर विधानसभा लढण्यासाठी संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले, गणेश नाईकांचा खुलासा। अशोक उईकेंनी आज स्वीकारला आदिवासी मंत्रिपदाचा पदभार। राज्यमंत्री म्हणून इंद्रनील नाईकांनी सुद्धा खात्याचा पदभार घेतला। एकनाथ शिंदे सहकुटुंब मोदींच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंची दिल्लीतील मोदींची पहिलीच भेट, सदिच्छा भेट असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे। महिला प्रदेशाध्यक्षांसह विविध सेलचे प्रमुख बदलणार, सूत्रांची माहिती। प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चाचपणी सुरू, मात्र जयंत पाटलांसाठीच एक गट आग्रही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत जम्बो बैठक। 2 दिवसीय बैठकीमध्ये शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार आणि त्यानंतर विविध पदांवरील मुख्य बदलण्यात येणार। युगेंद्र पवारांना ईव्हीएम बाबत केलेला अर्ज मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी सांगितलं, गडबड काही नाही, युगेंद्र पवारांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती, सुळेंची प्रतिक्रिया। आजपासून मातोश्रीवरती ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठका। 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। विधानसभा निहाय बैठका होणार। बेस्ट कामगार सेनेचं महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन। बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास महापालिका प्रशासनाचा नकार, म्हणूनच काळ्या फिती बांधून आंदोलन। नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेती उपयोगी महत्त्वाच्या खतांचे भाव 250 रुपयांनी वाढणार।
जयंत पाटलांची एक्स पोस्ट करत माहिती, शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडेल म्हणून सरकारने खतांच्या दरात वाढ टाळावी, जयंत पाटलांची मागणी. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील 29% विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर. विभागीय आयुक्त प्रशासनाने केलेल्या पाहणीतून धक्कादायक बाब उघडकीस. आम्ही गिरगावकर संघटनेकडनं परिसरात अनेक ठिकाणी फलक. मुंबईत मराठी माणसाची गळचेपी कधी थांबणार असा फलकांमध्ये सवाल. सरकारने काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी फलकांमधनं मागणी. भंडाऱ्यामध्ये वाळूने भरलेल्या 2 टिप्परची ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्सला धडक. ट्रॅव्हल्समधील 10 प्रवासी जखमी. मात्र यात कोणतीही कारवाई न केल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्न निर्माण. अमरावतीतील 17 वर्षीय करीना थापाचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान. जय अंबा अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली होती. त्यावेळी जीवाची पर्वा न करता करीनाने वाचवले होते अनेकांचे प्राण. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. 1 फेब्रुवारीला शनिवार, परंतु अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने शेअर बाजार खुला ठेवण्याचं परिपत्रक. सोन्यामागोमात आता चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगसाठी सरकारच्या हालचाली सुरू. मात्र चांदीवरील HUID सहजपणे बुजून जात असल्यामुळे काय तंत्रज्ञान वापरावं याचा विचार सुरू. सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता 5 जानेवारीपर्यंत 24 तास सुरू राहील. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. नंदुरबारमधील थंड हवेचं ठिकाण तोरणमळ इथे पर्यटकांची गर्दी. यशवंत तलावात पर्यटकांनी लुटला बोटिंगचा आनंद. रेल्वे रिझर्वेशन पोर्टल, IRCTCची वेबसाईट आणि मोबाईल ॲप ठप्प. ऐन सुट्ट्यांच्या काळामध्ये तिकीट बुकिंग पोर्टल आणि ॲप ठप्प झाल्यामुळे पर्यटकांची पंचाईत. तात्काळ तिकीट बुक करणाऱ्यांच्या अडचणी. मोबाईल कंपन्यांनी 94 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला. मुंबई पालिकेचे वसुलीसाठी राज्य सरकारला पत्र. सर्वात जास्त 35.69 कोटींची थकबाकी मेसर्स इंडस टॉवर्सकडे. हिंगोलीत कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात. कार चालकाचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाई. पोलिसांनी 170 भारत गॅस सिलेंडर असा एकूण 26,63,000चा मुद्देमाल जप्त केला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. राज्यात अनेक भागामध्ये पावसाचा तसंच गारपिटीचाही अंदाज. सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, मंगळवेढा आणि इतर शहरांची तहान भागवण्यासाठी आता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं. नागरिकांना दिलासा. येवल्यामध्ये कोथिंबिरीचे दर कोसळले. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे राजापुरातील शेतकऱ्याने 1 एकर कोथिंबिरीवरती नांगर फिरवला. पुणे बंगळुरू महामार्गावरती एका 4चाकी वाहनाने पेट घेतला. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवाने जीवितहानी नाही. कर्नाटकच्या बेळगावामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक. महात्मा गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष बनण्याला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बैठकीचं आयोजन. बैठकीला नव सत्याग्रहाचं नाव. चेंगराचेंगरी प्रकरणी पुष्पा 2 चित्रपटाच्या निर्मात्याकडनं दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना 2 कोटीच्या आर्थिक मदतीची घोषणा. हिमाचलमध्ये तुफान हिमवृष्टी. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या 10,000 पर्यटकांची सुटका. 223 रस्ते वाहतुकीसाठी बंद. जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात रचलेल्या बर्फावरती मुलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. पारा उणेवरती गेल्यामुळे अनेक ठिकाणी नद्या आणि तलाव गोठले. इस्रोचे स्पॅडिक्स 30 डिसेंबरला लॉन्च केलं जाईल. मोहिमेद्वारे इस्रो अवकाशात वनस्पतींच्या पेशी कशा वाढतात याचं संशोधन करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.